नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चिल्ड्रन्स डे येतोय, तर माझ्या मुलीने मला फरमाईश दिली आहे की तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे म्हणून. तर स्पेशल म्हणजे तिला खूप चॉकलेट्स आवडतात, तर तिच्यासाठी मी चॉकलेटचा एक पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे बाउंटी बार. बाउंटी बार म्हणजे चॉकलेट्स आहे, पण त्याच्यामध्ये आतमध्ये कोकोनटचं फिलिंग येतं आणि वरती चॉकलेटचं लेअर असतो. बनवायला एकदम सोपं आहे आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये बनतं. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय स्पेशल बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बाउंटी बारसाठी मी इथे 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. हे लोकल मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर मी इथे घेतलं आहे हाफ कप कंडेन्स मिल्क आणि हे मिल्क चॉकलेट घेतलं आहे हाफ बार. आता आपण हे डेसिकेटेड कोकोनट आहे ना, त्याच्यामध्ये हाफ कंडेन्स मिल्क घालून मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झालं आहे. आता आपण याचे छोटे असे शेप करून घेऊया. हे अशा प्रकारे बनवायचे आहेत आपल्याला. आता हे बार आपण ना फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत 10 ते 15 मिनटासाठी. तर हे मिल्क चॉकलेट जी घेतलं आहे ना, ते आपण असं बारीक कट करायचं आहे आणि हे डबल बॉइलिंगवरती मेल्ट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की डबल बॉइलिंगवरती करायचं आहे, डायरेक्ट भांड्यामध्ये ठेवून मेल्ट नाही करायचं आहे. डबल बॉइलिंग म्हणजे एका भांड्यात पाणी घेऊन ते उकळायचं आहे, त्याच्यावर दुसरं भांडं ठेवून हे चॉकलेट त्यात मेल्ट करायचं आहे. त्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. अशा प्रकारे बारीक करून घेऊया. हे अशा प्रकारे आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. मी इथे खाली भांड्यात पाणी ठेवलं आहे उकळत आणि त्याच्यावरती हे वेगळं भांडं ठेवलं आहे आणि चॉकलेट कट करून असं मेल्ट करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आता चॉकलेट मेल्ट झालं आहे. ह्या स्टेजपर्यंत आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. आता आपण हे बार जे फ्रीजरमध्ये ठेवलेले 15 मिनटासाठी, ते ह्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे या चॉकलेटमध्ये पूर्ण. हे डीप करून झाल्यावर का बटर पेपरवरती काढायचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे मी हे चॉकलेट डीप करून ठेवलं आहे का पेपरवरती. आता मी फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. मी ते सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवते. तर मंडळी, बघू शकता तुम्ही अगदी कमी साहित्यात आपले आणि कमी वेळेत बाउंटी बार तयार झाले आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना हे घरी बनवून अगदी देऊ शकता, अगदी सोप्या पद्धतीने. मुलांना नक्की आवडतील आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर बनते.
तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.